आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव्ह या कथेचा पुढचा भाग. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव्ह भाग 82. 10 महिन्यांनी प्रियांशचा विषय कायमचा संपला आणि त्यानंतर निधी आणि मनीषला दादासाहेबांचं म्हणणं ऐकावंच लागलं. श्रियांशीने ऑफिस जॉईन केलं आणि दादासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे नवीन प्रोजेक्टवर काम सुरू केलं होतं आणि ठरल्याप्रमाणे त्या प्रोजेक्टमध्ये मनीष श्रियांशीच्या हाताखाली राहून तिला मदत करत होता. निधी आणि गायत्री गार्गीबद्दल सर्वांसमोर कुरबुर करत नसायच्या, पण तिचं वागणं दादासाहेबांनी दिलेल्या अधिकारामुळे कधीच बदललं मात्र नव्हतं. हा फरक हळूहळू गायत्री आणि निधीच्याही लक्षात येऊ लागलेला. तरीही त्या तिच्यापासून दूर राहत आणि आपलं स्टेटस जपून राहायच्या. कार्तिकही त्याचं CEO पद अगदी उत्कृष्टरित्या सांभाळत होता आणि इकडे दादासाहेब घरात असलेली ती शांती पाहून मनोमन खुश होते. या सगळ्यात बघता बघता 8-10 महिने कधी उलटून गेले हे कळलंच नव्हतं. या काळात घरात वरवर शांतता असली तरी गार्गी मात्र तिच्या कामात प्रचंड व्यग्र असायची. इनामदारांची सून या नावामुळे तिला फॅशन इंडस्ट्रीत सुरुवातीला नक्कीच एक मोठा पुश मिळाला होता, पण त्यानंतर तिने स्वतःच्या टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर शहरात स्वतःचा एक दबदबा निर्माण केला होता. रात्रदिवस एक करून ती तिच्या नवीन कलेक्शनवर काम करत होती आणि एक फेमस फॅशन डिझायनर म्हणून नावारूपाला येत होती. अशाच एका सायंकाळच्या वेळी गायत्री आणि निधी हॉलमध्ये बसून चहा घेत होत्या. इतक्यात गायत्रीच्या हाय सोसायटी सर्कलमधल्या 2 मैत्रिणी मिसेस कोठारे आणि मिसेस शहा खूप उत्साहात इनामदार विलात आल्या. मिसेस कोठारींच्या हातात देशातलं सर्वात प्रसिद्ध फॅशन मॅगझिन फेमिना होतं. त्यांनी आल्या आल्या ते मॅगझिन थेट गायत्रीच्या समोर टिपॉयवर ठेवलं. गायत्री, अगं काय हे, तू आमच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवलीस? मिसेस कोठारी आश्चर्याने आणि थोड्या रागाने म्हणाल्या. गायत्रीला काहीच समजलं नाही. काय लपवलंय मी, काय झालं? तिने गोंधळून त्या मॅगझिनकडे पाहिलं आणि ती अक्षरशः शॉक झाली. मॅगझिनच्या कव्हर पेजवर एका अत्यंत स्टायलिश आणि कॉन्फिडंट लुकमध्ये गार्गीचा पूर्ण फोटो होता आणि खाली ठळक अक्षरात लिहिलं होतं, द न्यू फेस ऑफ एलेगन्स, गार्गी इनामदार. मिडल क्लास ते टॉप फॅशन डिझायनरचा थक्क करणारा प्रवास. निधीनेही ते पाहिलं आणि तिचे डोळे विस्फारले. अगं गायत्री, काल संध्याकाळीच हे नवीन एडिशन आलंय. पूर्ण शहरात फक्त गार्गीच्याच डिझाईन्सची चर्चा आहे. काल एका मोठ्या बॉलिवूड अभिनेत्रीने गार्गीने डिझाईन केलेला ड्रेस रेड कार्पेटवर घातला होता. मिसेस शहा कौतुकाने भरभरून बोलत होत्या. तुझ्या या सुनेने तुमच्या इनामदार घराण्याचं नाव फॅशन इंडस्ट्रीत एकदम टॉपला नेऊन ठेवलंय. आम्हाला तिची अपॉइंटमेंट मिळवून देशील का? ज्या गार्गीच्या कामाला गायत्री साधं टेलरिंग समजून हिणवत होती, ती आज देशाच्या टॉप मॅगझिनवर झळकत होती आणि तिच्याच मैत्रिणी तिच्याकडे गार्गीची अपॉइंटमेंट मागत होत्या. गायत्रीचा तो स्टेटसचा इगो आज मुळासकट हादरला होता. इतक्यात गार्गी नेमकीच तिच्या बुटीकमधून घरी आली होती. ती नेहमीप्रमाणे साध्या पण रेखीव कपड्यात होती. ओ गार्गी, तीच आली आहे वाटतं. तिला पाहताच मिसेस कोठारे आणि शहा उठल्या आणि गायत्रीला विसरून तिच्याकडे गेल्या. कॉंग्रॅच्युलेशन गार्गी फॉर मॅगझिन फ्रंट पेज. ओ थँक्यू सो मच. गार्गीने अतिशय नम्रपणे हसून त्यांचे आभार मानले. पण हे यश माझं एकटीचं नाही आहे. माझ्या पाठीशी माझ्या कुटुंबाचं नाव आणि मोठ्यांचा आशीर्वाद आहे, म्हणून मी इथवर पोहोचू शकले. गार्गीने स्मित करत आणि मोठ्या आदराने सांगितलं. न कसला मोठेपणा ना अहंकार, कोणाचाही अपमान न करता पाहुण्यांसमोर तिने घरचा आणि गायत्रीचाही मान राखला. हो, पण आम्ही तुझ्या सासूबाईंच्या मैत्रिणी आहोत, तर आम्हालाही तुझी अपॉइंटमेंट हवी आहे. मिळेल ना? मिसेस शहा असं म्हणाल्यात तसं गार्गीने गायत्रीकडे पाहिलं. आता गार्गी नक्कीच काहीतरी उलट बोलेल किंवा त्यांचा अपमान करेल असं गायत्रीला वाटलं, पण वळून गार्गी पुढे म्हणाली. हो नक्कीच आंटी, तुम्ही कधीही बुटीकला या, मी तशी मीराला आधीच कल्पना देईन. नाव काय म्हणालात तुमचं आंटी? मी प्रिया शहा आणि ही निशा कोठारी. ओके, नाईस टू मीट यू. ओ खरंच नाईस टू मीट यू टू गार्गी. म्हणजे आम्ही अपॉइंटमेंट मिळाली असं समजू का? हो ऑफकोर्स. ओ थँक्यू सो मच गार्गी, यू आर रिअली नाईस. या, यू आर मोस्ट वेलकम. बरं मी आलेच हा फ्रेश होऊन.
म्हणत ती वर निघून गेली. अय्या, किती साधी आहे ग तुझी सून. आम्हाला वाटलं खूप ॲटिट्यूड दाखवेल, पण काही म्हण गायत्री, तू खूप लकी आहेस, अशी सून मिळाली आहे. हो. गायत्री निधीकडे पाहून हसली. बराच वेळ त्या मैत्रिणी गार्गीचं कौतुक करत राहिलेल्या, मग मात्र निघून गेल्या. हॉलमध्ये आता फक्त गायत्री निधी दोघीच होत्या. गायत्री अजूनही त्या मॅगझिनच्या कव्हर पेजकडे एकटक पाहत होती. गायत्री ताई, खरंच वाटत नाहीये ना गार्गीचा फोटो आहे या मॅगझिनमध्ये, निधी म्हणत होती. हो ग, आज पहिल्यांदा मैत्रिणींसमोर मला माझी मान उंचावल्यासारखं वाटलं, गायत्री म्हणाली. हो, मलाही असंच वाटलं ताई. माझ्या मैत्रिणीही मला कालपासून कॉल करून विचारत आहेत. खरंच मानलं पाहिजे तिला. एवढे अधिकार दिलेत दादासाहेबांनी तिला, पण ती कधी आवाज चढवून बोलत नाही कोणासोबत. हो, हे मात्र खरं बोलतेस. आपण चुकलो का ग तिला ओळखायला? आता असं वाटतंय तीच खरी कार्तिकची बायको शोभते. दोघींचं बोलणं चाललेलं एवढ्यात गार्गी अचानकशी आली आणि चहाचा ट्रे तिनं समोर असलेल्या टिपॉयवर ठेवला. मॉम, निधी काकू, चहा घ्या. तू कशाला घेऊन आलीस चहा? गायत्रीने आताही तटस्थपणे विचारलं. असंच, घ्या तर तुम्ही, आणि मला तुमच्या दोघींशी थोडं बोलायचं आहे, म्हणत त्यातला एक कप उचलून ती त्यांच्यासोबत बसली. काय बोलायचं आहे तुला? निधीने विचारलं. तुमचा जरा मला वेळ हवाय, पुढच्या आठवड्यात. काय आहे? मी आणखीन एक नवीन बुटीक ओपन करते आहे विमाननगर एरियामध्ये, तर या आहेत त्याच्या निमंत्रण पत्रिका तुमच्या दोघींसाठी खास. तिच्या हातात 2 सुंदर निमंत्रण पत्रिका होत्या. तिने त्या पत्रिका गायत्री आणि निधीच्या हातात दिल्या आणि पुढे बोलू लागली. यू नो वॉट, पुढच्या आठवड्यात खरं तर विमेन्स डेही आहे, तर त्या निमित्ताने माझी इच्छा होती की त्याचं उद्घाटन तुमच्या दोघींच्या हस्ते व्हावं. असं झालं तर मला खरंच खूप आनंद होईल. सो प्लीज याल का? गार्गी अतिशय शांत आवाजात आणि आदराने म्हणाली. तू जर का आगाऊपणा करत आम्हाला नीचा दाखवायला बोलावत असशील ना गार्गी, तर अजिबात येणार नाही आम्ही. गायत्री एकदम चेहऱ्यावर रूढ भाव आणत म्हणाली. निधीलाही आश्चर्य वाटलं की गायत्री अचानक असं वेगळं का बोलते. इतकी सुंदर संधी ती देत आहे. एवढ्यात गार्गी स्पष्ट करत म्हणाली. मॉम, असं खरंच काही नाही आहे. मला खरंच असं वाटतं तुम्ही दोघींनी यावं, अगदी मनापासून वाटतं. गार्गी अगदी केविलवाण्या भावांनी तिच्याकडे पाहत होती. एवढ्यात गायत्रीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. गार्गी, तू एवढा आपलेपणाने आणि प्रेमाने बोलावत आहेस ना, तर का नाही येणार आम्ही? नक्की येऊ. गायत्रीच्या चेहऱ्यावर आता स्मित होता. खरंच तुम्ही तयार आहात निधी काकू? गार्गी उत्साहाने म्हणाली. हो, येईन मी सुद्धा. खूप कौतुक तुझं. हो, पण एका अटीवर हा, गायत्री मध्येच म्हणाली. अट? कसली अट मॉम? गार्गीने संभ्रमात विचारलं. हे बघ, एवढ्या मोठ्या प्रोग्रामला आम्ही येणार, मग असंच यायचं का? तुला आमच्यासाठी स्पेशल ब्लाऊज शिवावा लागेल, आमच्या डिझायनर साडीवर मॅच होईल असा. गायत्री हसत म्हणाली. ओ, इतकंच ना? नक्कीच, का नाही? आजच कामाला लागू. गार्गीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. तिघीही पहिल्यांदा एकत्र हसत बोलत चहा पित होत्या आणि कुठल्याशा कोपऱ्यातून दादासाहेब हे दृश्य पाहून मनातून आनंदी होत होते. विमाननगरमधल्या गार्गीच्या नवीन बुटीक बाहेर फुलांची सुंदर आरास केली होती. आतमध्ये मीडिया, फॅशन इंडस्ट्रीतले काही लोक आणि गायत्रीच्या हाय सोसायटी मैत्रिणी आधीच उपस्थित होत्या. इतक्यात इनामदारांची गाडी दारात येऊन थांबली. आधी गार्गी बाहेर आली आणि मग तिने मागचा दरवाजा उघडला. गायत्री आणि निधी गाडीतून बाहेर आल्या आणि तिथल्या सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या. दोघींनीही अतिशय सुंदर रॉयल डिझायनर साड्या नेसल्या होत्या आणि त्यावर गार्गीने स्वतः रात्री जागून शिवलेले अतिशय नाजूक नक्षीकाम असलेले स्पेशल डिझायनर ब्लाऊज घातले होते. त्या दोघींचं ते खानदानी रूप आज अधिकच खुलून दिसत होतं. मिसेस कोठारी आणि शहा लगेचच त्यांच्याजवळ आल्या. गायत्री, माय गॉड, काय दिसतेस तू, आणि हा ब्लाऊज किती अप्रतिम डिझाईन आहे. गायत्रीने अतिशय अभिमानाने गार्गीकडे पाहिलं आणि हसून म्हणाली. थँक्यू, पण याचं सगळं श्रेय माझ्या सुनेला जातं. तिने स्वतः रात्री जागून आमच्यासाठी हे खास डिझाईन केलंय. पहिल्यांदाच गायत्रीने एवढ्या मोठ्या गर्दीत गार्गीचा माझी सून म्हणून इतक्या हक्काने उल्लेख केला होता की गार्गीच्या चेहऱ्यावर एक कृतज्ञतेचं हास्य उमटलं.
उद्घाटनाची वेळ झाली. रिबीन कापण्यासाठी गार्गीने गायत्री आणि निधीला पुढं केलं. आज विमेन्स डे आहे आणि माझ्या आयुष्यातल्या या 2 अत्यंत खंबीर स्त्रियांच्या हस्ते या बुटीकचं उद्घाटन होतंय. हा माझा सगळ्यात मोठा सन्मान आहे, गार्गी माईकवर म्हणत होती. गायत्री आणि निधीने हसत रिबीन कापली. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. गायत्रीने पुढे होऊन गार्गीला जवळ घेतलं. निधीनेही तिला प्रेमाने शुभेच्छा दिल्या. कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकत होते आणि त्या तिघींच्याही चेहऱ्यावर एक अतिशय निखळ समाधानी हास्य होतं. सगळं काही छान होत होतं. आता इनामदार विलामध्ये गार्गी एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व बनली होती. सगळेच तिच्यावर प्रेम करत होते. कार्तिक त्याच्या कामात बिझी असायचा, पण वेळोवेळी तिच्यासाठी वेळही देत असायचा. आणि त्यांच्या लग्नालाही आता 1 वर्ष पूर्ण होत आलेलं. पण कार्तिक नेमका याच काळात एका महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीमध्ये अडकला होता. उद्या कार्तिक आणि गार्गीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस असणार होता. संपूर्ण इनामदार विलामध्ये आजपासून लगबग सुरू होती. खाली हॉलमध्ये फुलांची सजावट, पाहुण्यांची यादी, दादासाहेबांच्या ऑर्डर्स, सगळं कसं उत्साहात सुरू होतं. गार्गी आता रात्रीच्या जेवणानंतर झोपायला बेडरूममध्ये आलेली. आज बरोबर 3 दिवस झाले होते कार्तिकला दिल्लीला जाऊन. रोज यावेळी त्याचा कॉल यायचा, पण आज काही आलाच नव्हता. मग काय, बेडरूममध्ये येताच तिने त्याला कॉल लावला, पण त्याचा कॉल बिझी लागला. तो आज रात्रीच्या फ्लाईटने पुण्यात परत येणार होता. निघाला का काहीच कळायला मार्ग नव्हता. ती तिच्या कपाटासमोर उभी होती. उद्याच्या पार्टीसाठी तिने कार्तिकने तिच्या बर्थडेला घेतलेली साडी काढली होती. ती साडी ती अंगावर लावून पाहत होती आणि तिच्या लोभस चेहऱ्यावर एक अत्यंत गोड लाजरं हसू होतं. शिवाय तिने या पहिल्या मॅरेज ॲनिव्हर्सरीला त्याच्यासाठी एक गिफ्टही घेतलं होतं. तसंही तो अधूनमधून असा बिझनेस ट्रिपसाठी बाहेर राहायचा, पण यावेळी तिला उगाचच अस्वस्थता जाणवत होती. ती प्रेमाने त्या साडीवरून हात फिरवत राहिली होती. तेवढ्यात बेडवर असलेला तिचा फोन वाजला. स्क्रीनवर कार्तिक नाव पाहताच ती घाईघाईने पुढे आली. हॅलो, निघताय का मिस्टर हायजीन, का अजूनही मीटिंगच करताय? फोन उचलताच गार्गीने हक्काने विचारलं. तिच्या आवाजाचा तो ओसंडून वाहणारा उत्साह आणि ओढ लपवता येत नव्हती. पण पलीकडून येणारा कार्तिकचा आवाज मात्र खूपच शांत आणि थकलेला होता. गार्गी, सॉरी यार. त्याच्या आवाजातली ती गंभीरता ऐकून गार्गीच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणार्धात गोठलं. तिची पावलं तिथेच थबकली. काय झालं कार्तिक, सॉरी का? गार्गी, इथली मीटिंग अपेक्षेपेक्षा खूप जास्त लांबली आहे आणि दिल्लीतलं वेदर इतकं खराब आहे की आज रात्रीच्या सगळ्या फ्लाईट्स कॅन्सल झाल्यात. कार्तिकचा आवाज वृक्ष असला तरी त्यात एक प्रकारची अगतिकता होती. गार्गीच्या काळजाचा ठोका चुकला. ओ, पण मग उद्या दुपारपर्यंत तरी येता येईलच ना रे? अरे असं काय करतोयस? आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे कार्तिक. संध्याकाळी एवढी मोठी पार्टी ठेवली आहे ग्रँडपांनी, सगळी तयारी झाली आहे. तिच्या आवाजातली ती नकळत आलेली कातरता काळजाला भेटणारी होती. आय नो, मला माहिती आहे गार्गी, मीही ट्राय करतोय. हे बघ, मी उद्या सकाळच्या फर्स्ट फ्लाईटचं तिकीट ऑलरेडी बुक केलं आहे. पण उद्या सकाळचाही वेदर अलर्ट खराबच आहे. पण जर सकाळची फ्लाईट डिले झाली तर संध्याकाळच्या पार्टीला वेळेवर पोहोचायला माझी खूप धावपळ होईल. मी शर्थीचे प्रयत्न करतोय गार्गी, पण तरीही. गार्गीला आता काय बोलावं तेच सुचत नव्हतं. घशात एक मोठा औंढा अडकला होता. डोळ्यात पाणी जमा होऊ लागलं होतं. कार्तिक, प्लीज ना, तू तर पार्टीला हवाच ना. असं कसं मी तुझ्याशिवाय? तिच्या तोंडून फक्त एवढेच शब्द फुटले. गार्गी, ट्रस्ट मी कोणत्याही परिस्थितीत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. बरं ऐक ना, मला आता क्लायंटला भेटायचं आहे, मी ठेवतो. कार्तिकने फोन कट केला. बीप बीप फोनचा तो कट झालेला आवाज तिच्या कानात घुमत राहिलेला आणि तिच्या हातातून फोन गळून पडला. ती तिथेच बेडवर बसून राहिली. ती त्याला खरं तर मिस करत होती आणि उद्या तो काही करून तिला पार्टीसाठी वेळेत पोहोचलेला हवा होता. अखेर मोबाईल चार्जिंगला लावून ती बेडवर झोपायला आली. तिथे असलेली उशीजवळ ओढली आणि तिलाच मिठीत घेऊन झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यावर गार्गीने फोन चेक केला, पण कार्तिकचा ना साधा कॉल होता ना मेसेज. साधं विश पण करता येत नाही का या परफेक्शनिस्टला? आला मोठा बिझनेसमॅन, आता तर ना बोलणारच नाही आहे त्याच्याशी, म्हणत ती फोन तसाच बाजूला ठेवून उठली. तिला खरं तर परिस्थितीचा राग येत होता, पण काय करू शकणार होती? आणि आज बुटीकमधून ती घरीच राहणार होती, त्यामुळे तिकडे जायचीही घाई नव्हती.
मग ती मनातले विचार झटकून आवरायला गेली. दिवसभर सर्वांचे फोन येत होते. निशांत दादाचाही फोन येऊन गेला होता. तसं तर त्यालाही रात्रीच्या पार्टीचं आमंत्रण होतंच, त्यामुळे त्याची भेटही होणार होती. पण कार्तिकचा दुपारी 2च्या सुमारास तिला मेसेज आला तिथून निघाल्याचा. तिने थोडा ओठांचा कोपरा उडवला. आत्ता वेळ मिळाला का या खडूसला मेसेज करायला? येऊ दे, बोलणारच नाही. असं करत करत अखेर संध्याकाळची वेळ झाली. 5:30 वाजत होते. खाली इनामदार व्हिलामध्ये 6:30ला सुरू होणाऱ्या ॲनिव्हर्सरी पार्टीची लगबग सुरू होती. पण इकडे वरती गार्गीच्या बेडरूममध्ये मात्र एक वेगळंच वादळ आलं होतं. तो पुण्यात लँड झाल्याचा मेसेज आला होता, पण पुण्याच्या संध्याकाळच्या ट्रॅफिकमधून तो पार्टी सुरू होण्याआधी वेळेवर पोहोचेल की नाही या एकाच विचाराने गार्गीची अवस्था प्रचंड अस्वस्थ आणि विस्कळीत झाली होती. आरशासमोर उभी असलेली गार्गी वैतागून स्वतःच्याच प्रतिबिंबाकडे पाहत होती. नेसायला तर तिने कार्तिकने दिलेली तीच खास साडी नेसली होती, पण चेहऱ्यावर तो ग्लो नव्हता. कुठे आहे ती मॅचिंग ज्वेलरी? यार, काहीच कसं सापडत नाही आज. तिच्या आधी चिडचिड चालली होती. आणि बेडवरही बरंच काही पसारा मांडून ठेवलेला तिने. ज्वेलरी बॉक्सेस आणि इयरिंग्स ठेवले होते. ड्रेसिंग टेबलवर लिपस्टिक्स, काजळ, परफ्यूमच्या बाटल्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. तिने साडी व्यवस्थित पिनअप केली आणि पहिली तोंड धुवून आली. थोडासा मेकअप केला आणि आता ज्वेलरी पाहू लागली. हिऱ्यांचा नेकलेस तिला मध्ये श्रीकांतरावांनी तिला तिच्या बर्थडेला दिला होता. पाहिला तर तो मॅच होतोय. हे पाहून तिने तो घातला, पण गडबडीत त्याचे इयरिंग्स त्यात अडकलेले तिला कळलेच नाही. जे नेकलेस गळ्यात घालताना खाली पडलं होतं आणि मग ती बॉक्समध्ये शोधायला गेली आणि पाहते तर एकच इयरिंग दिसत होती. अरे यार, आता दुसरं कुठं गेलं इयरिंग? बेडवर पाहताना ती सगळे ज्वेलरी बॉक्स इकडून तिकडे करत पाहू लागली आणि घाईत शोधताना ते सापडे ना. म्हणताना तिने बेडवरच्या उशा एक एक करत जरा जोरातच बाजूला फेकल्या आणि नेमकं त्याच क्षणाला लॅच ओपन झाल्याचा क्लिक असा आवाज आला. बेडरूमच्या दरवाजाचं हँडल फिरलं होतं आणि गार्गी कपाळाला आठ्या घालतच झटक्यात मागे वळली आणि तिचा श्वास जणू घशातच अडकला. तिचे डोळे विस्फारले गेले, कारण दारात कार्तिक उभा होता. आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढचा भाग हा कथेचा अंतिम भाग असेल. बघूया त्यांच्या मॅरेज ॲनिव्हर्सरीला आणखीन काय होतंय. आता इतका केलेला पसाऱ्यावर कार्तिक कसा रिॲक्ट होतोय जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.